खूप प्राचीन काळी एक लांडगा आपल्या सहचारिणीबरोबर राहत होता. एक दिवस लांडगी लांडग्याला म्हणाली, प्रिय, आज दुपारच्या भोजनात मला मासे खायचे आहेत. तुम्ही नदीवर जाऊन मासे पकडून आणाल? लांडगा म्हणाला, ठीक आहे प्रिये, जरा माझी मासेमारी करायची छडी तयार करून दे, मी आत्ताच जातो. खूप वेळ आपली मासे मारायची छडी घेऊन लांडगा प्रयत्न करीत होता, परंतु त्याच्या गळाला एक पण मासा लागला नाही. तर मी काय करू, माझी बायको खूप रागावेल. तेवढ्यात 2 रानबोक्यांना नदीत पोहताना त्यानं बघितलं. अचानक दोघांनी पाण्यात डुबकी लावली आणि एक मोठा मासा घेऊन वर आले. त्याला ओढत त्यांनी नदी किनाऱ्यावर आणलं. पहिला रानबोका म्हणाला, मी माशाचा मोठा हिस्सा खाणार, कारण प्रथम मीच त्याला हेरलं. दुसरा रानबोका म्हणाला, नाही, माशाचा मोठा तुकडा मीच खाणार, कारण मीच त्याला पकडून ठेवला आहे. त्या दोघात भांडण सुरू झालं. लांडगा दूर बसून त्यांचं भांडण निहाळत होता. हे रानबोके किती मूर्ख आहेत. आता माझ्यासाठी चांगलीच संधी आहे ही, की हा मासा मी आपल्या पत्नीसाठी घेऊन जाऊ शकतो. लांडग्याने विचारलं, काय संकट आहे मित्रांनो, तुम्ही दोघे का भांडत आहात? मी आपली काही मदत करू शकतो का? दोन्ही रानबोके म्हणाले, अरे हो, आम्ही दोघांनी हा मासा एकाच वेळी पकडला आहे व आता याची वाटणी कशी करावी हे आमच्या लक्षात येत नाहीये. पहिला रानबोका म्हणाला, मला माशाचा मोठा भाग पाहिजे. दुसरा रानबोका म्हणाला, नाही, मोठा भाग मी खाणार. आणि परत दोघांमध्ये भांडण संपलं. लांडगा म्हणाला, तुम्ही दोघं आपापसातील भांडण बंद करा. तुम्ही म्हणाल तर मी दोघांमध्ये माशाची वाटणी करून देतो. लबाड लांडगा म्हणाला, आता मला धारदार चाकू पाहिजे. त्याने चाकू उचलला व माशाचे डोके कापलं. हा तुझा हिस्सा आहे, त्यानं पहिल्या रानबोक्याला म्हटलं. नंतर त्यानं माशाची शेपटी कापली व दुसऱ्या रानबोक्याला म्हणाला, माशाचा हा वाटा तुझा आहे. नंतर त्यानं माशाचा मधला चांगला व मोठा भाग उचलला व म्हणाला, तुमचे भांडण मी सोडवलं, म्हणून मधला भाग हा माझा आहे. असं म्हणत लांडगा आपल्या घराकडे पळाला. पहिला रानबोका दुःखी होऊन म्हणाला, आपण किती मूर्ख आहोत. दोन्ही रानबोके म्हणाले, आमच्या मूर्खपणामुळं आम्ही आमच्या जेवणाला मुकलो. दोन्ही रानबोके दुःखी परंतु धडा घेऊन परत नदीत गेले. या कथेवरून आपणाला अशी शिकवण मिळते की आपसात भांडण करू नये.